मित्रांनो, ज्या राशीचा पाठीराखा स्वतः कर्म फळदाता शनिदेव असतो त्या राशीच्या जातकाला कोणी सहज हरवू शकत नाही. पण जर त्याच कुंभ राशीच्या जातकाला गेल्या अनेक वर्षापासून रात्रीची झोप लागत नसेल, त्यांच्या घरात सतत उदासीनता असेल, तर समजून जा की हा ग्रहांचा फेरा नाही, तर तुमच्या पाठीमागे शिजलेलं एक भयानक कारस्थान आहे. आज मी कुंभ राशीच्या जीवनातल्या एका अशा काळ्या रहस्याचा पडदा उठवणार आहे, ज्याची कल्पना करूनच तुमच्या अंगावर काटा येईल. तुम्ही ज्याला आपला समजून घरात मानाचं स्थान दिलं, तुमच्या सुखदुःखात ज्याला सामील केलं, तोच व्यक्ती शांतपणे तुमच्याच घरात बसून तुमच्या नशिबाला कुलूप ठोकतोय. होय, तो तुमच्याच अन्नावर मोठा होतोय आणि तुमच्याच पायाखालची जमीन सरकवण्याची वाट पाहतोय. कोण आहे हा छळ करणारा छुपा शत्रू? हा व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी मला खाली कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता लिहून सांगा, जय शनिदेव, मला न्याय मिळावा. कारण तुमच्या या एका कमेंटवरून मला समजेल की तुमच्याच या संकटाशी लढण्याची ताकद किती आहे. पण घाबरू नका, कारण शनिदेवाच्या घरात उशीर आहे, अंधेर नाही. या जून 2026च्या शेवटच्या आठवड्यात अवकाशात असं एक महातांडव घडणार आहे, ज्याने या शत्रूचा डाव त्यांच्यावरच उलटणार आहे. या बाधेतून आणि या त्रासातून कायमची मुक्ती मिळवून देणारा एक अत्यंत गुप्त आणि प्राचीन तोडगा मी या व्हिडिओच्या अगदी शेवटी सांगणार आहे. त्यामुळे जर तुम्ही या छुप्या नरकातून स्वतःला कायमचं वाचवू इच्छित असाल, तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हा महाउपाय शेवटीच दिला आहे, जेणेकरून कोणतीही पायरी तुमच्याकडून चुकणार नाही. आणि लक्षात ठेवा, हा या मालिकेचा एक वळण भाग 1 आहे. या शत्रूची अचूक नावे आणि त्यांचा अंतिम सर्वनाश मी पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच भाग 2 मध्ये सांगणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबून ठेवा. चला तर मग उघडूया या रहस्याचा पहिला अध्याय. मित्रांनो, कुंभ राशीचे लोक म्हणजे समुद्रासारखे असतात, शांत, गंभीर आणि अथांग ज्ञान असणारे. पण या शांत समुद्राच्या पोटात किती वादळ आणि किती अश्रू दडलेले आहेत, हे फक्त कुंभ राशीचा जातक आणि त्याचा देवच जाणे. कुंभ राशीच्या लोकांनो, मला माहिती आहे तुम्ही गेल्या काही काळात कोणत्या मरणयातना सहन केल्या आहेत. कष्टाचे फळ दुसऱ्यानेच पळवणे. तुम्ही एखादी संस्था उभी करता, कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी स्वतःचे आयुष्य झिजवता, ऑफिसमध्ये रात्रंदिवस राबून प्रोजेक्ट पूर्ण करता, पण जेव्हा मान सन्मानाची वेळ येते, तेव्हा तुम्हाला बाजूला सारून एखादा घोटा आणि गोड बोलणारा व्यक्ती पुढे जातो. तुमच्या वाट्याला येते ते फक्त उपेक्षेचे गाठोडे. वापर करून फेकून देण्याची लोकांची वृत्ती. तुम्ही लोकांना कठीण काळात स्वतःच्या घामाचा पैसा दिला, पाठीशी उभे राहिलात, पण जसा त्यांचा कठीण काळ संपला तसं त्यांनी तुम्हाला ओळखायलाही नकार दिला. लोकांनी तुमच्या चांगुलपणाचा केवळ एका पायरीसारखा वापर केला. आर्थिक कोंडी आणि पैशाचे अनाकलनीय नुकसान. तुमच्याकडे पैसा येतो, पण तो वाळूसारखा हातातून निसटून जातो. अचानक कोर्ट कचेरी, आजारपण आणि घरात काहीतरी मोठे नुकसान होते आणि साठवलेली पुंजी संपून जाते. तुम्ही मेहनत करून कमावता, पण बचतीच्या नावावर शेवटी शून्य उरतो. मानसिक एकटेपणाची जीवघेणी घुसमट. तुम्ही हजारो लोकांच्या गर्दीत राहूनही आतून प्रचंड एकटे आहात. तुमच्या मनातल्या भावना, तुमची घुसमट समजून घेणारं या जगात कोणीच नाही. रात्री उशिरापर्यंत छताकडे बघत विचार करत राहणं, शांतपणे डोळ्यातून पाणी काढणं, हा तुमचा नित्यक्रम झाला आहे. हा सगळा छळ तुम्ही सहन करत आहात, पण हा त्रास ग्रहमान खराब असल्यामुळे नाहीये, तर त्या एका विशिष्ट व्यक्तीच्या नकारात्मक ऊर्जेमुळे आहे, जी तुमच्याच घरात वावरत आहे. आता आपण थोडं ज्योतिषशास्त्रीय पातळीवर येऊयात. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव असल्यामुळे तुमची परीक्षा नेहमी कडक घेतली जाते, पण कुंडलीतील काही दोष या गुप्त शत्रूला तुमच्यावर हावी होण्याची संधी देतात. शनी राहूची युती, पिशाच योग आणि श्रापित दोष. जर तुमच्या कुंडलीत शनी सोबत राहू बसला असेल, तर तुमची विवेकबुद्धी भ्रमित होते. तुम्ही चुकीच्या माणसांवर अतिविश्वास ठेवता आणि योग्य माणसांना ओळखायला भयंकर चुकता. 12व्या भावातील मकर राशीचा व्यय. कुंभ राशीच्या 12व्या भावात नुकसान आणि गुप्त षडयंत्राचे स्थान. शनीची वक्री दृष्टी पडते, त्यातच सध्या 7.5चा अंतिम टप्पा सुरू आहे. हा काळ तुम्हाला मानसिकदृष्ट्या खचवून टाकतो, ज्याचा फायदा तुमचे शत्रू घेतात. अतितत्वनिष्ठेचा दोष.
तुम्ही नियमांचे पक्के आहात. मी कोणाचं वाईट केलं नाही तर माझं कोण वाईट करेल हा तुमचा विचारच तुमची सर्वात मोठी कमजोरी बनतो. आता त्या मुख्य प्रश्नाकडे वळूया. तुमच्याच घरात बसलेला तो गुप्त शत्रू कोण आहे? ज्योतिषशास्त्राच्या आणि तंत्रशास्त्राच्या गहन अभ्यासानंतर जे सत्य समोर आलं आहे ते 2 वेगवेगळ्या रूपात विभागलेलं आहे. रूप पहिले, आपला मुखवटा घातलेला जवळचा व्यक्ती. हा असा व्यक्ती आहे जो तुमच्याच घरात येतो, तुमच्याच सोफ्यावर बसतो, तुमच्याच हाताने चहा पाणी घेतो आणि तुमच्याच पाठीमागे तुमच्या नाशाची योजना आखतो. हा तुमच्या कुटुंबातील एखाद्या जवळचा सदस्य असू शकतो किंवा घरात सतत येणारा जाणारा एखादा नातेवाईक, शेजारी किंवा विश्वासू मित्र असू शकतो. हा व्यक्ती तुमच्यासमोर तुमची एवढी स्तुती करेल की तुम्हाला वाटेल यांच्यासारखा देवमाणूस जगात कोणी नाही. पण तुमच्या पाठीमागे हाच व्यक्ती तुमच्या प्रगतीवर, तुमच्या मुलांच्या यशावर जळत असतो. हा व्हिडिओ घरात तीव्र नजर दोष आणि नकारात्मक ऊर्जा घेऊन येतो. तुमच्या घरात तीव्र दोष आणि नकारात्मक ऊर्जा घेऊन येतो. रूप दुसरे, तुमच्या आदळलेला सर्वात मोठा गुप्तशत्रू. कुंभ राशीचा सर्वात मोठा गुप्तशत्रू त्यांच्या स्वतःच्याच शरीरात आणि मनाच्या कोपऱ्यात दडलेला आहे. तो शत्रू म्हणजे अति तळमळ आणि तोंड उघडून न बोलणे. कुंभ राशीचे लोक स्वतःवर होणारे अन्याय सहन करतात, शांत राहतात आणि भावनेच्या भरात घरातील सर्व गुप्त गोष्टी समोरच्या व्यक्तीला सांगून टाकतात. तुमच्या घरातूनच तुमची माहिती बाहेर जाते कारण तुम्ही स्वतःची शत्रूला पुरवता. आता तुम्हाला वाटेल आम्ही या शत्रूला ओळखायचं कसं? डोळे उघडा आणि तुमच्या आजूबाजूला या 5 मुख्य लक्षणांचा शोध घ्या. चोरटी नजर आणि कृत्रिम हास्य. जेव्हा तुम्हाला एखादं यश मिळतं, गाडी घेता किंवा नवीन काम सुरू करता तेव्हा हा व्यक्ती तोंडातून खूप छान तर म्हणतो पण त्याच्या डोळ्यात जळफळाट साफ दिसतो. आत्मविश्वास खचवणारे सल्ले देणे. हा व्यक्ती तुम्हाला नेहमी सल्ले देईल त्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होईल. तो तुमची प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करतो. घरातील अचानक बदलणारी ऊर्जा. हा विशिष्ट व्यक्ती जेव्हा तुमच्या घरातून जातो तेव्हा त्यानंतर घरातील वातावरण अचानक जड होतं. पती पत्नीत विनाकारण कटकटी होतात. खोदून माहिती काढण्याची सवय. हा व्यक्ती स्वतःच्या आयुष्याबद्दल कधीच काही सांगणार नाही पण तुमच्याकडे किती बँक बॅलन्स आहे, नवीन काय प्लॅनिंग आहे याची अगदी खोदून माहिती घेईल. दुसऱ्यांच्या पाठीमागे निंदा करणे. जो व्यक्ती तुमच्यासमोर इतरांचे कान भरतो तो 100% इतरांसमोर तुमचेही कान भरत असणार. असा व्यक्तीच तुमचा खरा घातकी गुप्तशत्रू आहे. पण कुंभ राशीच्या लोकांनो, निराश होऊ नका कारण अंधार जितका दाट असतो पहाट तितकी जवळ असते. जून 2026चा शेवटचा आठवडा म्हणजे 23 जून ते 30 जून 2026 तुमच्या आयुष्यात एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक चमत्कार घेऊन येत आहे. या काळात अवकाशात ग्रहांची अशी काही महायुती होत आहे जी कुंभ राशीच्या जीवनातील सर्व अडथळे, साडेसातीचा त्रास आणि शत्रूचे डाव पार करून टाकणार आहे. शनी स्वतःच्या राशीत मजबूत होणार आहे आणि बुध शुक्राची शुभदृष्टी तुमच्या राशीवर पडणार आहे. चांगल्या गोष्टी कोणकोणत्या घडणार आहेत तर गुप्त शत्रूंचा स्वयंचलित पर्दाफाश. या शेवटच्या आठवड्यात निसर्ग आणि शनिदेव स्वतः तुम्हाला असा एखादा अनुभव सांगून देईल ज्यामुळे तुमच्या घरातील आणि बाहेरील गुप्त शत्रूंचा मुखवटा गळून पडेल. अडकलेला पैसा आणि संपत्ती परत मिळणार. जर तुमचा पैसा कुठे अडकला असेल किंवा कोणी कर्ज घेऊन परत केलं नसेल तर या काळात तो पैसा अचानक परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. करिअरमध्ये प्रचंड मोठी झेप. नोकरी करणाऱ्यांना अचानक पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. मानसिक शांतता आणि आरोग्यात सुधारणा. डोक्यावरचे जड ओझे उतरवल्यासारखे वाटेल. मानसिक तणाव अचानक गायब होईल. हा काळ सर्वोत्तम का ठरेल? कारण या काळात कुंभ राशीच्या जातकांची आत्मिक शक्ती कमालीची वाढणार आहे. तुम्ही भावनेच्या भरात वाहून न जाता अत्यंत प्रॅक्टिकल आणि रोखठोक निर्णय घ्याल. शत्रू तुमच्या विरुद्ध जे षडयंत्र रचत होते ते त्यांच्यावरच उलटणार आहे. हा काळ म्हणजे तुमच्यासाठी विजयाचा काळ असेल. आता आपण आलो आहोत
या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की व्हिडिओच्या शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो शत्रूला तुमच्या आयुष्यातून कायमचा दूर करेल. जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण असे दुर्मिळ उपाय तुम्हाला कोठेच मिळणार नाहीत. तुमच्या घरातील नकारात्मकता, साडेसातीचा त्रास आणि गुप्त शत्रूंचा प्रभाव संपवण्यासाठी हे 3 उपाय जूनच्या शेवटच्या आठवड्यात आवर्जून करा. उपाय पहिला, भीमसेनी कापूर. तो छोटा कापूर नाही घ्यायचा, भीमसेनी कापूरच. आणि लवंगांचा चमत्कार. घरातील ऊर्जेसाठी दररोज संध्याकाळी तांब्याच्या किंवा मातीच्या पात्रात 2 भीमसेनी कापूर आणि 3 अखंड लवंगा, ज्याला फूल असेल त्या घ्यायच्यात. जाळा. त्याचा धूर संपूर्ण घरात, विशेषतः घराच्या कोपऱ्यात दाखवा. हा धूर घरातील त्या गुप्त शत्रूच्या नकारात्मक ऊर्जेला आणि वाईट नजरेला जागेवरच भस्म करून टाकतो. उपाय दुसरा, मोहरीच्या तेलाचा दिवा आणि काळे तीळ. हा उपाय शत्रुनाशासाठी. शनिवारी रात्री 8 पर्यंत घराच्या मुख्य दरवाजा बाहेर पडताना डाव्या बाजूला मोहरीच्या तेलाचा एकमुखी दिवा लावा. त्या दिव्यात 2 काळे तीळ टाका. हा दिवा लावताना ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करा. यामुळे बाहेरील कोणतीही वाईट शक्ती किंवा शत्रूची नजर तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही. आणि उपाय तिसरा, मौन आणि गुपिते लपवणे. कुंभ राशीसाठी विशेष सल्ला आहे. हा तुमच्या स्वभावावर करायचा उपाय आहे. आजपासूनच संकल्प करा की तुमच्या घरातील आर्थिक बाबी, तुमचे आगामी बेत आणि तुमच्या कमजोरी कधीही कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला सांगायच्या नाहीत. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांचा गवगवा करू नका. कुंभ राशीच्या लोकांनो, काळ बदलतोय. जूनचा शेवटचा आठवडा तुमच्यावर पैशाचा आणि सुखाचा वर्षाव करण्यासाठी सज्ज आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. मनातल्या आणि घरातल्या शत्रूला ओळखा आणि ताठ मानेने पुढे चला. विजय तुमचाच आहे. पण लक्षात ठेवा, हा शत्रू नेमका कोणत्या रूपात तुमच्या समोर येणार आहे आणि त्याचा अंतिम सर्वनाश कसा होणार आहे याचा महाखुलासा मी पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच भाग 2 मध्ये करणार आहे. तोपर्यंत तो व्हिडिओ चुकवू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्हालाही असे अनुभव आले आहेत का, हे कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.